नमस्कार. आपण ऐकत आहात श्रीराम विजय कथासार मधून श्रीराम जन्माख्यान. जय श्रीराम. श्री गणेशाय नमहा. कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांचे गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिस मासाने वाढू लागले. यामुळे राजा दशरथ अतिशय आनंदित होता. कधी एकदा पुत्रमुख पाहतो असे त्याला झाले होते. एके दिवशी वसिष्ठ त्याला म्हणाले, राजा, स्त्रियांच्या या अवस्थेत त्यांचे कौतुक करावे, त्यांना डोहाळे विचारावे, ते प्रेमाने पुरवावे, त्यामुळे गर्भस्थ शिशूला समाधान लाभते. त्यालाही ते पटले. पायस ग्रहण करण्याच्या वेळी कैकेयी रुसली होती. तसा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून यावेळी दशरथ पहिल्यांदाच तिच्या महालात गेला. ती पलंगावर पहुडली होती. पती आल्यावर उठले पाहिजे ही साधी मर्यादाही तिने पाळली नाही. दशरथाने त्याकडे दुर्लक्ष केले. तिच्यापाशी जाऊन तो प्रेमाने म्हणाला, प्रिये, मला तुझे डोहाळे सांग, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करीन. तेव्हा कैकेयी फणकाऱ्याने म्हणाली, तुम्ही माझे काय डोहाळे पुरवणार? ते आता पुरवणे कोणालाच शक्य नाही. ते ऐकून दशरथ म्हणाला, असे का म्हणतेस? मी प्राणपणाने लावून तुझे डोहाळे पुरवण्याचा प्रयत्न करीन. तेव्हा ती कुत्सितपणे हसून म्हणाली, तुम्ही कौसल्या आणि सुमित्राच्या पुत्रांना दूर अरण्यात धाडा. त्यांची तोंडे पाहू नको, त्यांचा समाचारही घेऊ नये. माझ्या मुलाला राज्य द्या. या अधर्माबद्दल तुम्ही मला दोष द्याल. लोकही माझी निंदा करतील. मला त्याची पर्वा नाही. सर्व काही माझ्या मनासारखे झाले पाहिजे. पुरवाल हे डोहाळे? दशरथ निरुत्तर झाला. त्याच्या गात्रातील शक्तीच नाहीशी झाली होती. भविष्यात आपल्याला कोणत्या भीषण प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला स्पष्ट कल्पना आली होती. तो व्यथित होऊन मुकाट्याने तेथून निघून गेला. सुमित्रेच्या महालात प्रवेश केल्यावर तो खरोखरच सुखावला. सुमित्रा प्रेमळ होती. पतीविषयी तिच्या मनात नितांत आदर होता. तिने दशरथाचे हसमुखाने स्वागत केले, त्याची पूजा केली. दशरथाने तिला डोहाळे विचारले. तेव्हा म्हणाली, नाथा, कौसल्याच्या उदयी भगवान विष्णू रूपाने पुत्र जन्म घेणार आहेत. माझ्या पुत्राने त्या ज्येष्ठ पुत्राची सेवा भक्ती करावी. भक्तिभावाने त्रिभुवनाचे राज्यसुखही तुच्छ आहे. तिच्या पुढे मुक्तीलाही किंमत नाही. ते ऐकून दशरथाला परमानंद झाला. त्याने तिला प्रेमाने आलिंगन दिले. तिच्या हस्ते याचकांना अपार दानधर्म केला. दशरथ कौसल्याच्या महालात प्रवेशिताच तेथील सेविका बाहेर निघून गेल्या. त्याने कौसल्याला पाहिले. ती समाधी अवस्थेत निमग्न होती. तिची मुखाचर्या विलक्षण शांत दिसत होती. जिच्या उदरी प्रत्यक्ष परब्रह्म प्रकट होणार आहे, तिची अवस्था यापेक्षा वेगळी काय असणार? दशरथ तिच्या जवळ बसला. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला, तरीही ती देहभानावर आली नाही. तेव्हा दशरथ म्हणाला, देव आणि ऋषींच्या आशीर्वादाने हिच्या पोटी आदिपुरुष श्रीराम रूपाने अवतार घेऊन येणार म्हणून मी डोहाळे विचारण्यास आलो. तर ही स्वरूप ध्यानातून बाहेर यायलाच तयार नाही. आता काय करावे? त्यावेळी रामाचे नाव ऐकताच तिला एकदम जागृती आली. दशरथ म्हणाला, प्रिये, मी तुला डोहाळ्याने विचारण्यासाठी आलो आहे. काही बोललीस तर मलाही बरे वाटेल. ते ऐकून कौसल्या आवेशाने म्हणाली, मी कोण आहे माहिती आहे काय? मी सर्वसाक्षी, सर्वेश्वर, अचिंत्य, अलक्ष्य, सर्व द्वैत भावांच्या आणि अवस्थांच्या पलीकडचा आहे. मी जगाचा आत्मा आहे. मी श्रीराम आहे. मला भानावर ये असे का म्हणता? दशरथाला हे सर्व अनपेक्षित होते. तो तिला म्हणाला, अगं, असे काय करतेस? मी कोण आहे हेही ओळखत नाहीस? तुला पिशाच्च बाधा झाली आहे की काय? तू कोण आहेस? आता कोठे आहेस? जरा आठवून बघ. आपल्या लग्नात रावणाने वराडाच्या नौकेवर हल्ला करून तुला पळवून नेले. या गोष्टी तरी तुला आठवत आहेत का? तेव्हा रावणाचे नाव ऐकताच कौसल्याचा दंड ठोपटून वीरश्रीयुक्त गर्जना केली आणि म्हणाली, कोठे आहे माझे धनुष्य? मी बाणाने त्या दुष्टाची दाही मस्तके छेदीन. तत्पूर्वी ताटिकेला मारीन. महादैत्यांचा वध करून ऋषीचे यज्ञ निर्वग्न करीन. विश्वामित्रांना तोषवीन. शिवपाश मोडून मी ज्ञानशक्ती सीता जिंकून आणीन. मी परशुरामाचा गर्वहरण करीन. मी एक पत्नी व्रत पाळीन.
पितृवचन पाळण्यासाठी वनवास पत्करीन. खर दूषणादी राक्षसांना यमसदनास धाडीन. माझा मारुती लंकेला भस्मसात करील. अस्वले आणि वानरांच्या साह्याने सेतू बांधीन. लंकेवर आक्रमण करीन. महासंग्रामात रावण आणि कुंभकर्णासह समस्त दैत्यकुळाचा नाश करीन. देवांची मुक्तता करीन. विभीषणाला लंकेचे राज्य देईन. सीतेसह अयोध्येत येऊन प्रजेला सुखी करीन. मी प्रलयाचा शासन करता आहे. मी नीच भक्तांचा दास आहे. त्यांच्यासाठी मी नानाविध अवतार घेतो. कौसल्या आवेशाने अखंड बोलत होती. दशरथाला काय करावे तेच सुचेना. त्याने वसिष्ठांना तत्काळ बोलवून घेतले. त्यांचे पाय धरले व म्हणाला, कौसल्या विपरीत वर्तन करीत आहे. मी काय करू? वसिष्ठांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, राजा, जिच्या पोटी प्रत्यक्ष नारायण जन्म घेणार आहे ती विपरीत वागेल हे शक्यच नाही. काय प्रकार आहे मी प्रत्यक्ष पाहतो. वसिष्ठांनी महालात प्रवेश करून कौसल्याकडे दृष्टी टाकली तर ती तिच्या अंतःकरणात व बाहेर व्यापून असलेल्या कोदंडधारी प्रभू श्री रामचंद्रांचे त्यांना दर्शन झाले. स्त्रीची देहकृती दिसलीच नाही. तेही त्या स्वरूपाशी एकरूप झाले. देहभान विसरले. ते पाहून दशरथ अधिकच संभ्रमात पडला. निरपराध श्रावणाचा वध केला म्हणूनच हे दुःख भोगावे लागते की काय? कौसल्याला पिछाडलेल्या महाभूतापुढे वसिष्ठांचेही काही चालले नाही असा विचार करून तो अधिकच चिंतामग्न झाला. ती अवस्था जिरवून वसिष्ठ देहभानावर आले तेव्हा कोठे राजाला हायसे वाटले. त्याची मनोवस्था जाणून वसिष्ठ म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. तू समजतोस तसला कोणताही प्रकार नाही. वैकुंठवासी विष्णू 4 अंशांनी अर्थात शंख, चक्र, शेषासह तुझ्या 3 राण्यांच्या ठाई 4 पुत्रांच्या रूपाने अवतरणार आहेत. भूलोकी आल्यावर तो जे कार्य करणार आहे तेच कौसल्याच्या मुखातून बोलून दाखवित आहे. तिचे तेच डोहाळे आहेत. चैत्र शुद्ध नवमीला पुष्य नक्षत्रावर मध्यान्हसमयी ती प्रसूत होईल. या तुझ्या पुत्राचे पावन चरित्र ऐकून पापी जनांचाही उद्धार होईल. ते ऐकून दशरथाला धन्य धन्य वाटले. पुढे चैत्र महिना आला. वसंताच्या आगमनाने समस्त सृष्टी फलाफुळांनी भरून गेली होती. शुद्ध नवमी तिथी आली. कौसल्याला शुभ संकेत येऊ लागले. सूर्य माथ्यावर येताच कौसल्याच्या महालातून तान्ह्या बाळाचे रडणे ऐकू आले. अजन्मा जन्मासी आला. श्रीहरी म्हणजे परब्रह्मा. त्याला जन्मकर्म कोठून असणार? क्षीरसागराहून तो लक्ष्मी सहित तेथे संचारला. बालरूपाने कौसल्याच्या कुशीत विसावला. त्याचे अवतरण होताच अयोध्येच्या आकाशात देवांच्या विमानांनी दाटी झाली. मंगलवाद्यांच्या व दुदुभींच्या नादाने दाही दिशा भरून गेल्या. सुग्रणांनी मोठा जय जयकार करून पुष्पवृष्टी केली. श्रीहरीला बालरूपात पाहून ते धन्य धन्य झाले. त्या दिवशी कौसल्या एकांतात असताना श्रीहरी 8 वर्षात कुमाराच्या रूपात तिच्या सन्मुख प्रकट झाला. त्याचे सौंदर्य वर्णितात होते. त्याच्या आगमनाने कौसल्याला महालाच्या दिव्य तेजाने भरून गेला. लक्ष्मी त्याच्या पायाशी विनम्र होऊन बसली होती. त्याच्या सुकोमल राक्त वर्णन चरणांवर ध्वज, अंकुश, वज्र, पद्म, चक्र आदी शुभ लक्षणे होती. त्याचे तळवे घोटीव होते. सरस्वती त्याच्या पाया पडत होती. गंगा बाकी होऊन त्याच्या चरणात झाली होती. यमुनेने त्याच्या मांड्यांचा आश्रय घेतला होता. त्याचे चरण ह्या त्रिवेणी संगमावरील प्रयाग तीर्थ होते. त्याचे ध्यान केल्याने भक्तांना स्वरूप स्थिती प्राप्त होते. त्याची नुपुरे पाकी तोडर हे जणू असुरांना आवाहन करण्याची गरजतच होते. त्याच्या पोटऱ्या कर्दळी स्तंभा समान सुकोमल होत्या. मांड्या जणू काही इंद्रनील मण्यांचे ओतीव काम करून घडवलेल्या असाव्यात असे वाटत होते. पितांबर सहस्र वज्रांच्या एकत्रित दीप्तमान अत्यंत झगझगीत होता. त्याच्या कमरेच्या मेखलेवर महातेजस्वी मणी होते. त्याच्याकडे पाहिल्यावर लक्षावधी सूर्य आपली दाहकता सोडून श्रीरामाच्या सेवेत रुजू झाले आहेत की काय असे वाटत होते. मेखलेवर शूद्र घंटिका मंजूळ किणकिणी करत होत्या. त्याचा कटिभाग पाहून सिंहलली ज्वलित व्हावा. जेथून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ते त्याचे नाभिस्थान गंभीर होते.
पोटावरील सुकोमल त्रिवेणीमुळे त्याचा मध्यभाग खूपच विलोभनीय वाटत होता. त्याच्या गळ्यातील कौस्तुभमण्यांच्या प्रेरत सूर्यचंद्राचे तेज लोपून गेले होते. मोत्यांची माळ पाहून हजारो नक्षत्रे एकत्र गुंफली आहेत असे वाटत होते. रामाच्या नीलवर्ण अकांतीमुळे तो मुक्तहार इंद्रनील मल्यांप्रमाणे निळसर दिसत होता. त्याच्या अंगावर रुळणारी सुगंध धवल पुष्पांची माळा आकाशातून कोसळणाऱ्या गंगोरा समान वाटत होती. त्याच्या गळ्यातील वैजयंती माळा मेघातील विद्युल्लते समान लखलखत होती. अनंत भक्तांना हृदयात स्थान दिल्यामुळेच त्याची वक्षस्थळे रुंद वाटत होते. त्यावर श्रीवत्स चिन्ह खूपच खुलून दिसत होते. त्याच्या अंगावरील उटीचा सुगंध दशदिशा व्यापून टाकत होता. त्याच्या चारी हातात शंख, चक्र, धनुष्य व बाण ही आयुधे होती. त्याच्या मनगटावरील घट्याची प्रभा अवघा परिसर उजळून टाकीत होती. त्याच्या सुकुमार बोटांमध्ये झळकणाऱ्या मुद्रिका होत्या. शंखासारखा कंठ, रक्तवर्ण अधर, शुभ्र दंतपंक्ती, मुखावर विलासणारे हास्य, सरळ नासिका, आकर्ण नेत्र, धनुष्याकृती भवया, नाकात तळपणारे मकराकार कुंडले, विशाल भाल प्रदेश, त्यावर पीतवर्ण तिलक, मस्तकी विराजमान झालेला दैदिप्यमान मुकुट, त्यातून डोकावणारे कुरळ कुंतल, मोती जडवलेला उत्तरीय वस्त्र, अशी ती विलक्षण श्यामल तनुधारी बालमूर्ती पाहून कौसल्या सुद्धा देहभान हरपली. ते सुंदर स्वरूप अंतःकरणात साठवू लागली. तिने त्याची स्तुती केली व म्हणाली, हे श्रीहरी, या रूपात लोक तुला माझा पुत्र म्हणून कधीच मान्यता देणार नाहीत, म्हणून तू तान्ह्या बाळाचे रूप घे. ती विनंती मान्य करून त्याने तान्ह्या बाळाचे रूप घेतले आणि आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखू लागला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. प्रभू चरणांची गोडी अवीट आहे असे भक्त म्हणतात. त्याचीच अनुभूती तो घेत होता जणू. कौसल्येला पुत्र झाल्याची वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरली. दशरथाला अत्यानंद झाला. प्रजाजनांनी मोठा जल्लोष केला. मंगलवाद्यांचा ध्वनी आसीमंत दुमदुमला. देवांनी मोठा जय जयकार करून अयोध्येवर पुष्पवृष्टी केली. सुवासिनी मंगल आरत्या घेऊन नटून थटून कौसल्याच्या मंदिराकडे निघाल्या. राजाने अपार दानधर्म केला. ब्राह्मणांना पाचारण केले. स्नान झाल्यावर विद्वज्जनांसमवेत तो पुत्रमुख पाहण्यासाठी आतुरतेने कौसल्याच्या मंदिरात प्रवेशला. आपला ज्येष्ठ पुत्राला पाहताना त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याने तिला मध चाटवला. मग जातकर्मक करून ब्राह्मणांना गायी, भूमी आणि रत्ने दान दिली. कौसल्या पुत्रासह रत्नजडित सिंहासनावर बसली होती. दासी चौऱ्या ढाळू लागली होती. दशरथाच्या सातश्रे स्त्रियांनी तिच्या भोवती दाटी केली होती. तेवढ्यातच वसिष्ठांचे आगमन झाले. त्यांनीही बालमुखाचे दर्शन घेतले. त्याचे गुणवर्णन करून सर्व भविष्य सांगितले. तेव्हा स्तनपान करणाऱ्या बाल रामचंद्राने त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले आणि काय हो वाल्मिकी, सांगितलेले सर्व भविष्य उद्धृत केलेत अशी अर्थाने मोहक हास्य केले. श्रीहरी अवतरणीय झाल्यावर शेषाला कसे राहावेल? सुमित्रा निद्रावस्थेत असताना तोही बालरूपाने तिच्या कुशीत विसावला. आपल्याला एक सुलक्षणी पुत्र झाला आहे असे तिला स्वप्न पडले. त्याने जाग येऊन तिचे डोळे उघडले आणि पलंगावर पहुडलेल्या बाळाला पाहून आश्चर्यचकित झाली. तिने त्याला तत्काळ हृदयासी धरले. हे वृत्त कळताच दशरथ ब्राह्मणांसह लगबगीने तिच्या महालात गेला. पुण्यवान वाचक करून पुत्रमुख पाहिले. सर्वजण सुमित्रेचे व तिच्या पुत्राचे कौतुक करू लागले. विद्वानांनी त्याचेही जातक वर्तक केले. तेवढ्यात शंख आणि चक्र हे कैकेयीचे पुत्र म्हणून प्रकट झाले. त्याचा जन्म कसा झाला हे कैकेयीलाही कळले नाही. ती त्यावेळी गाढ झोपेत होती. दासींनी तिला हलवून जागे केले तेव्हा तिला कोठे आपण प्रसूत झाल्याचे कळले. कैकेयीला 2 पुत्र झाल्याचे वृत्त कळताच दशरथाचे सुखाचे भरते आले. त्याने यज्ञविधी चालू केले आणि पुत्रमुख पाहिले. यानंतरचे 12 दिवस अक्षरशः मोठी धामधूम होती. दशरथाने
द्रव्य भंडार उघडून अयोध्येत आनंदोत्सव केला. 13व्या दिवशी आपल्या सर्व पुत्रांचे थाटात बारसे केले. वसिष्ठांनी कौसल्याच्या पुत्राचे रामचंद्र, सुमित्रेच्या पुत्राचे लक्ष्मण आणि कैकेयीच्या पुत्रांचे अनुक्रमे भरत व शत्रुघ्न याप्रमाणे नामकरण केले. हे चारही दशरथ पुत्र पुढे जगत विख्यात झाले. त्यांचे चरित्र ऐकल्याने सर्व पापे निघून जातील. श्रोतेजन हो, श्रीरामकथा हे जणू मानस सरोवर आहे. तुम्ही हंस रूपाने त्यातील साहित्यरूपी मोत्यांचे सेवन करा. तुम्ही देव होऊन हे कथारूपी अमृत प्राशन करा आणि ही रामाची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या रामाचा जन्म झालाय हे सर्व जगताला कळू देत. राम जन्मला ग सखे, राम जन्मला.